सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। पार्थ पवार, विक्रम काकडे, सुनील टिंगरे यांची समोरासमोर बैठक सुरू आहे। विधान परिषदेच्या उमेदवारीवरनं पुण्यामध्ये नाराजी नाट्य चांगलंच रंगलेलं पाहायला मिळत आहे। विधान परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्या सुनील टिंगरेंची नाराजी आता दूर होणार का, हे मात्र पाहावं लागणार आहे। ही बैठक आपण बघतोय एकीकडे सुरू आहे। पार्थ पवार, विक्रम काकडे, सुनील टिंगरे यांची समोरासमोर बैठक आहे। यामध्ये अर्थातच अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता अर्ज माघारीचा शेवटचा दिवस हा 4 जूनचा आहे आणि त्याआधी अर्ज माघारी घेण्यासाठीची विनंती केली जाणार आहे आणि त्यामुळेच एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। पार्थ पवार, विक्रम काकडे, सुनील टिंगरे यांची ही समोरासमोर बैठक पार पडते। त्यामुळे विधान परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्या टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात कसं यश येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या एका पुण्याच्या जागेवरनं चांगलंच नाराजी नाट्य हे सध्या राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळते। स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जे नाराज झालेले आहेत किंवा बंडखोरी करू इच्छितात अशा सगळ्यांच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केलेली होती आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला होता। कार्यकर्त्यांची समजूतही त्यांनी घातलेली होती। मात्र आता ही महत्त्वाची बैठक सुरू आहे, ज्यामध्ये स्वतः पार्थ पवार आहेत, विक्रम काकडे आहेत आणि सुनील टिंगरे यांची ही समोरासमोर बैठक होतीये। आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं माघार घेण्यासाठी टिंगरे यांना सांगितलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण 4 जून ही आता शेवटची तारीख आहे माघारीची। आज एकीकडे महायुतीमध्ये संपूर्ण बंडखोरी झालेली आहे। 9 ठिकाणी झालेली बंडखोरी आहे। ही शमवण्याचं एक मोठं आव्हान या तिन्ही पक्षांसमोर आहे आणि सध्या पार्थ पवार यांचे प्रयत्न हे कसे फळाला येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही खऱ्या अर्थानं कसोटी असणार आहे त्यांच्या समोरची। अधिक माहिती घेऊयात। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, कशा पद्धतीनं ही बैठक सुरू आहे आणि यश येईल असं वाटते का, कारण पार्थ पवार बरेच प्रयत्न करतायत? अगदी बरोबर आहे, कारण की पार्थ पवारांचे निकटवर्तीय विक्रम काकडे यांना समजलं जातं, ते जवळचे मित्र देखील आहेत आणि पार्थ पवारांनी स्वतः पुढे होऊन विक्रम काकडे यांना उमेदवारी दिलेली आहे। खरं तर ही उमेदवारी दिली गेल्यापासून असं सांगितलं जातं की एका बाजूला पार्थ पवारांचा मित्र तर एका बाजूला अजितदादांचा निष्ठावान असे 2 लोकांचे फॉर्म भरले गेलेले आहेत आणि दोघंही निवडणूक लढवण्यावर सध्या ठाम आहेत, कारण की सुनील टिंगरे हे अजितदादांचे अतिशय निकटवर्तीय समजले जायचे। अगोदर आमदार देखील होते आणि ते आता पुणे शहराचे अध्यक्ष देखील आहेत। आणि ज्यावेळी काल जिल्हाधिकारी कार्यालयात काकडेंचा आणि टिंगरेंचा अर्ज भरला गेला त्यावेळेस टिंगरेंच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली गेली। आम्हाला न्याय द्या अशा प्रकारची घोषणाबाजी केली गेली आणि आम्ही अजितदादांचे कट्टर आहोत, अजितदादांसोबत आम्ही नेहमीच राहिलेलो आहोत, त्यामुळे ही उमेदवारी आम्हालाच मिळावी अशा प्रकारची समर्थकांकडून घोषणाबाजी काल जिल्हाधिकारी कार्यालयात केली गेली होती। आणि एकंदरीत सुनील टिंगरेंचे जर आपण प्रतिक्रिया घेतली तर ते म्हणतायत की मी ही निवडणूक लढवणार आहे। त्यामुळे एका बाजूला कालच संजय काकडे आणि विक्रम काकडे यांचा पक्षात प्रवेश करून घेतलेला आहे। पार्थ पवारांच्या नेतृत्वात हे सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला अजितदादांचा निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील टिंगरे आहेत आणि त्या दोघांना आता पार्थ पवारांनी समोरासमोर बोलवून घेतलेला आहे। गेल्या 1 तासापासून सुरुवातीला विक्रम काकडेंना पार्थ पवार यांनी बोलवून घेतलं, विक्रम काकडेंसोबत 1 तास चर्चा केली आणि त्यानंतर आता सुनील टिंगरेंना जिजाई बंगल्यावर पार्थ पवार यांनी बोलवून घेतल्याचं समजतंय आणि दोन्ही उमेदवारांची समोरासमोर बसून चर्चा सध्या सुरू आहे, खलबत सुरू आहे। आता कोणाची कशा प्रकारे मनधरणी केली जाणार आणि सुनील टिंगरेंना या उमेदवारीपासून थांबवलं जाणार का किंवा सुनील टिंगरे बंडखोरी करणार का, अशा प्रकारचे सध्या प्रश्न निर्माण होत आहेत आणि या प्रश्नांचं उत्तर ही बैठक संपल्यानंतरच मिळणार आहे, कारण की विक्रम काकडे यांची उमेदवारी ही फायनल होईल अशा प्रकारचं सांगितलं जातं आणि ही उमेदवारी फायनल करण्यात पार्थ पवारांचा मोठा हात असेल, कारण की पार्थ पवारांनीच पक्षातून विरोध असताना देखील विक्रम काकडे यांना उमेदवारी दिलेली आहे। अगदी, त्यामुळे आता खरी कसोटी असणार आहे ती अर्थातच पार्थ पवार यांची। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अजिंक्य।